जॉर्ज हा लोकप्रिय फोटोग्राफर होता. त्याला एका एक्झिबिशन मध्ये शांत संयमी फोटो ठेवायचा होता आणि त्याच्यासाठीच तो ठिकठिकाणी भटकत होता की त्याला एका शांत आणि संयमी चेहऱ्याचा त्याला फोटो पाहिजे होता. आणि एक दिवस तो एका गार्डन मध्ये गेला. गार्डन मध्ये एक तरुण अभ्यास करत बसला आणि त्या तरुणाचा चेहरा अगदी शांत संयमी आणि साधा वाटत होता. जॉर्जनं कोणताही विचार न करता त्या तरुणाचे 2-3 फोटो क्लिक केले आणि त्याला न सांगता मग तोच फोटो त्यानं जॉर्जनं त्या एक्झिबिशन मध्ये ठेवला. तो शांत आणि संयमी फोटो बघून इतर लोकांनी जॉर्जचं खूप कौतुक केलं, कारण की इतका शांत आणि संयमी चेहरा आम्ही कधीच पाहिला नाही. त्यामुळं जॉर्जच्या फोटोग्राफीचं खूप कौतुक झालं. आता ह्या गोष्टीला झाले 10 वर्ष. 10 वर्षानंतर पुन्हा एक्झिबिशन भरणार होतं आणि त्यामध्ये एक क्रोधी आणि कुरूप चेहऱ्याचा जॉर्जला ठेवायचा होता. मग त्याच्यासाठी पुन्हा जॉर्ज इकडे तिकडे भटकू लागला. मग त्यासाठी जॉर्ज एका जेलमध्ये गेला. जेलमध्ये त्याने अनेक कैदी पाहिले आणि एका कैद्याचा चेहरा त्यानं बघितला तर त्याला तो कुरूप आणि खूप क्रोधी चेहरा त्याला दिसला. आता ह्या चेहऱ्याचा त्याला फोटो काढायचा होता, पण त्यानं आधी त्या कैद्याची परमिशन घेतली. तेव्हा त्यानं त्या कैद्याने विचारलं की तुम्हाला फोटो कशासाठी हवा आहे. तर जॉर्जनं सांगितलं की 10 वर्षापूर्वी मी एका तरुणाचा फोटो शांत आणि संयमी असणाऱ्या घेतला होता आणि तेव्हा त्यावेळी माझं खूप कौतुक झालं, पण आता मला वेगळ्या चेहऱ्याचा फोटो ठेवायचा आहे, त्यासाठी मला तुमचा फोटो घ्यायचे आहे. त्यावर तो कैदी म्हणाला, पहिल्यांदा मला तुम्ही तुमच्या जवळ असणारा शांत आणि संयमी तरुणाचा फोटो दाखवा. त्यावर जॉर्जनं खिशातून त्या शांत आणि संयमी तरुणाचे फोटो त्या कैद्याला दाखवले. ते फोटो त्या कैद्याने बघताच त्या कैद्याला ढसाढसा रडायला आलं. जॉर्जनं त्या कैद्याला विचारलं की काय झालं, का रडत आहेस एवढा तू. त्यावर तो कैदी म्हणाला की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा तर मीच आहे. त्यावर जॉर्जला आश्चर्य वाटलं. मग जॉर्जनं त्याला विचारलं की मग तू इथे कसा आलास. त्यावर तो कैदी म्हणाला की 10 वर्षापूर्वी माझी संगत बिघडली. मी अशा संगतीत राहिलो की ज्याच्यामुळे मी छोटे छोटे गुन्हे करू लागलो आणि त्या छोट्या छोट्या गुन्ह्यांचे पुन्हा मोठे मोठे मी अपराध करू लागलो आणि त्यानंतर माझं आयुष्य सगळं बदललं. घडलेल्या अपराधामुळे मी आज येत आहे. ते ऐकून जॉर्जला खूप वाईट वाटलं. मग तेव्हा जॉर्जने विचारलं की तू यातून बाहेर पडल्यानंतर तू काय करशील. 10 वर्षापूर्वीचा मी स्वतःचा शोध घेईन. मित्रांनो, या कथेतून मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता तसं व्यक्तिमत्व तुमचं घडत जातं. तुम्ही जशी तुमची संगत असते तशीच तुमच्या आयुष्याची रंगत घडते. त्यामुळं अशा लोकांच्या संगतीत राहा की ज्यातून तुम्हाला पुढे जाण्याचं तुम्हाला बळ मिळेल, प्रोत्साहन मिळेल, कौतुक करतील प्रत्येक कामाचं. आणि जर तुम्हाला नेहमी खेचणारी लोक तुमच्या आयुष्यात असतील तर तुमचा आत्मविश्वास ढळलेला असेल. तुम्ही चुकीच्या संगतीत गेला तर तुम्ही व्यसनाधीन होतात, त्यानंतर छोटे छोटे अपराध करतात, गुन्हे करतात आणि याचाच परिणाम तुम्हाला खूप मोठा भोगावा लागेल. त्यामुळं संगत करताना अशा संगतीत राहा की ज्या संगतीत तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं घडवताल. यातून एकच सांगायचं आहे की तुमचं भवितव्य हे तुमच्या संगतीमुळे घडत असतं. त्यामुळं संगत अशा लोकांशीच करा की ज्या संगतीत तुमचं आयुष्य उज्ज्वल बनेल. तुमचं आयुष्य हे तुमच्या हातातच असतं. तुमचं नशीब तुमच्या हातातच असतं, ते कोणीच बदलत नाही. जसे तुमचे विचार, जशी तुमची कृती आणि जशी तुमची संगत याच्यामुळेच तुमचं आयुष्य घडत असतं. तर या तिन्ही गोष्टी खूप लक्षपूर्वक करा की जेणेकरून तुमचं आयुष्य हे चांगलंच घडेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.